आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। नीट पेपरफुटी व सोनम वांगचुक आंदोलनावरील कारवाईचा जतमध्ये तीव्र निषेध। सर्वपक्षीय आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी। तहसीलदारांना निवेदन देत निपक्ष चौकशी व लोकशाही हक्काचे संरक्षण करण्याची मागणी। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। तसेच दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनावरील कथित दडपशाही तात्काळ थांबवून लोकशाही हक्काचा सन्मान करावा या मागण्यांसाठी सोमवारी जत शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले। विद्यार्थी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला। आंदोलकांनी शहरातून घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे। लोकशाहीची गळचेपी बंद करा। पेपरफुटीतील दोषींना अटक करा। संविधानाचा सन्मान करा। हुकुमशाही नाही चालणार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनामध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाची निपक्ष चौकशी, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, पेपरफुटी रॅकेटचा कायमस्वरूपी बंदोबस्त तसेच शांततापूर्ण आंदोलनाचा संविधानिक अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी झालेल्या सभेत वक्त्यांनी देशात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त केली। विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणे ही लोकशाहीला मारक भूमिका असल्याचे सांगत संविधानिक मूल्याचे संरक्षण करण्यासाठी जन आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। आंदोलनात माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महादेव पाटील, बाबासाहेब कोडक, प्रमोद सावंत, सुजय नाना शिंदे, युवराज निकम, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, शिवसेनेचे अमित बंटी दुधाळ, तानाजी कटरे, ओंकार बंडगर, राम पाटील, सलीम पाष्टापुरे, निलेश बामणे, गनी मुल्ला, अतुल ऐवळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवरील कारवाई थांबवावी, अन्यथा राज्यव्यापी आणि देशव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला। निषेध करण्यासाठी आज एक लाक्षणिक या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी होतंय। खऱ्या अर्थानं हे देशात आणि राज्यात जे काही BJPचं सरकार आहे ते लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून ते करत आहेत। आज नीटची परीक्षा पेपरफुटीच्या निमित्तानं जे केंद्राचे शिक्षण मंत्री त्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी आंदोलन होतं आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आज जे हुकुमशाहीचं BJPच्या सरकारच्या माध्यमातून होतं ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी एक दिवस लाक्षणिक उपोषण करतोय आणि या उपोषणाच्या निमित्तानं जोपर्यंत धर्मेश केंद्रीय मंत्री, शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा राहील आणि या भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल, जेणेकरून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खरं तर पावलं उचलणं गरजेचं आहे। ते सरकार करत नाही आहे, म्हणून आज या जत काँग्रेस कमिटीच्या वतीनं सुद्धा आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा या निमित्त आम्ही निषेध करतो। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।